नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणची सफाईगार या पदाची भरती निघालेली आहे। तरी संपूर्ण भरती प्रक्रिया कशा प्रकारची राहणार आहे याबाबतची माहिती मी तुम्हाला सांगणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी विषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी एकूण 7 जागेसाठी सफाई कामगार या पदाची भरती निघालेली आहे। यामध्ये 6 विद्यार्थ्यांची नियुक्ती केल्या जाईल आणि एका विद्यार्थ्याचं नाव हे वेटिंग लिस्टमध्ये ठेवले जाणार आहे। तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आणि अर्ज कशा प्रकारे भरायचा याबाबतचा व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहे। ते तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता किंवा मी त्याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, त्या ठिकाणी पण जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता। तर मित्रांनो, दरवर्षी कोणत्या ना कोणत्या न्यायालयामध्ये सफाईगार या पदाची भरती निघत असते। तर मागच्या वर्षी यवतमाळची भरती निघालेली होती, त्याच्या मागच्या वर्षी अमरावती जिल्ह्यामध्ये सफाईगार या पदाची भरती निघालेली होती। जर तुम्ही यासाठी अर्ज भरायचा असेल किंवा अर्ज पाठवला असेल तर एवढं लक्षात ठेवायचं, तुम्ही अर्ज पाठवला म्हणून तुमचं नाव निवड यादीमध्ये येणार असं होणार नाही मित्रांनो। तर या ठिकाणी जवळपास 15 ते 20 हजार विद्यार्थी अप्लाय करतात। जागा 6 आहे आणि जवळपास 15 ते 20 हजार अर्ज त्या ठिकाणी येणार आहे। आणि मित्रांनो, या 15 ते 20 हजार विद्यार्थ्यांपैकी कमीत कमी 500 ते 700 दरम्यान विद्यार्थी नियुक्ती करणार आहे। आपण तर अंदाजे ॲव्हरेज आकडा धरलेला आहे, 500 ते 700 विद्यार्थी या ठिकाणी ते नियुक्ती करणार आहे तुमची पुढील प्रक्रियेसाठी। लक्षात ठेवायचं, तुम्ही अर्ज भरला म्हणून तुमचं नाव यादीमध्ये आलंच पाहिजे असं होणार नाहीये। तर 15 ते 20 हजार विद्यार्थ्यांपैकी फक्त 500 ते 700 विद्यार्थी ते चाचणीसाठी निवडतात। तर याची जी पहिली यादी आहे हे केव्हा लागेल हे कोणालाच माहीत नसते मित्रांनो। मागच्या वर्षी यवतमाळची सफाईगारची भरती निघालेली होती, अजूनपर्यंत त्याची यादी लागलेली नाही आहे। लक्षात ठेवायचं, अजूनपर्यंत यादी लागलेली नाही आहे। जवळपास भरतील 8 ते 10 महिने होऊन गेले, पण अजूनपर्यंत त्याची पहिली निवड यादी लागलेली नाही आहे चाचणीसाठी। तुम्ही फक्त अर्ज भरून ठेवायचा, यादी ही केव्हा पण लागू शकते, 6 महिन्यांना पण लागू शकते, 1 वर्षांना पण लागू शकते, पण तुम्हाला फक्त अर्ज भरून ठेवायचा आहे। तर मित्रांनो, अर्ज भरताना तुम्हाला या ठिकाणी 4थीची मार्कशीट मागितलेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अनुभव पण मागितलेला आहे। अनुभव सर्टिफिकेट नसेल तरी चालेल, पण तुम्ही कुठेतरी काम केलं असेल तर तुम्ही अनुभव त्या ठिकाणी ॲड करू शकता। सर्वात महत्त्वाचं की यादीमध्ये नाव येणं। तर ज्या विद्यार्थ्याचं नाव यादीमध्ये येते त्यांची 30 मार्कची प्रात्यक्षिक चाचणी घेतल्या जाणार आहे। प्रात्यक्षिक म्हणजे व्यावसायिक चाचणी असते। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही 30 गुणाची प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाणार आहे। नंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी हे तुमची 10 मार्कची घेतल्या जाणार आहे आणि तोंडी मुलाखत तुमची 10 मार्कची घेतल्या जाणार आहे। ठीक आहे, तर ही चाचणीमध्ये तुम्हाला 15 गुण मिळवणे गरजेचं आहे। नंतर तुमची नियुक्ती आहे शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी केल्या जाणार आहे आणि त्यापैकी काही विद्यार्थी हे मुलाखतीसाठी निवडल्या जाणार आहे। ठीक आहे, आणि मित्रांनो, ही संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जवळपास 14 ते 16 महिन्याचा कालावधी या ठिकाणी घेतला जातो। पण मित्रांनो, कोर्टाची भरती प्रक्रिया ही अशीच असते, पहिली लिस्ट लागायला वेळ लावते। पहिली लिस्ट लागल्यानंतर तुमची प्रात्यक्षिक परीक्षा जेव्हा होणार आहे त्याला पण 1-1.5 महिना लावला जाते आणि संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 14 ते 16 महिने या ठिकाणी घेतल्या जाते। ठीक आहे, फक्त तुम्हाला या ठिकाणी सध्या अर्ज भरून पाठवायचा आहे। तुमचं नाव यादीमध्ये येईल नाही येईल तो नंतरचा विषय, याला कुठल्याही प्रकारची फी नाही आहे, फक्त तुम्हाला अर्ज भरून पाठवून द्यायचं आहे। ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवायचं, तुम्हाला फक्त या ठिकाणी सध्या अर्ज पाठवायचा आहे। तुमचं नाव लिस्टमध्ये येणार नाही येणार हे तुम्हाला वेळेवरच माहिती पडेल। आणि सर्वात महत्त्वाचं, हे कोणत्या आधारावर तुमची नियुक्ती करते हे आतापर्यंत कोणालाच माहीत नाही, कारण या ठिकाणी हजारो विद्यार्थी अर्ज भरतात आणि हजारो विद्यार्थ्यांपैकी फक्त 200-400 विद्यार्थी या ठिकाणी नियुक्ती करतात। ठीक आहे, तर मित्रांनो, या भरतीवर आणखी काही अपडेट आलं त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच। ठीक आहे, व्हिडिओ महत्त्वाचा होता, शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।